जागृती शुगर अँड अलाइड कारखान्याच्या चीफ इंजिनियर अतुल तरेकर यांची जिल्हा परिषद शाळेतील जळगाव येथील विद्यार्थी व विद्यार्थिनींनी घेतली मुलाखत। देवणी तालुक्यातील जळगाव येथील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थिनींनी जागृती शुगर अँड अलाइड कंपनीला शैक्षणिक सहल म्हणून भेट दिली असता त्यावेळी या कारखान्याची सविस्तर माहिती घेण्यासाठी विद्यार्थ्यांनी कारखाना निर्मिती करणारे मुख्य चीफ इंजिनियर अतुल तरेकर यांची कारखाना स्थापनेपासून ते कारखान्याची उत्पादित होणाऱ्या मालाची संपूर्ण अशी सखोल महत्त्वपूर्ण मुलाखत त्यांनी घेतली। या मुलाखती दरम्यान विद्यार्थ्यांनी औद्योगिक क्षेत्रात साखर कारखान्याची कार्यपद्धती व पर्यावरणीय बाबीविषयी विविध प्रश्न विचारले। विद्यार्थी व विद्यार्थिनींनी जागृती म्हणजे काय, अलाइड म्हणजे काय, जागृती साखर कारखाना उभारण्यासाठी कोणती सामग्री लागते, कारखान्यात किती कामगार कार्यरत आहेत, कामगारांच्या सुरक्षेसाठी कोणत्या उपाययोजना राबवल्या जातात, अशा प्रश्नांसह कारखान्यातून निर्माण होणाऱ्या पक्क्या मालाचा उपयोग कसा केला जातो, कारखान्यातून निर्माण होणाऱ्या दुर्गंधी नियंत्रणासाठी कोणत्या उपाययोजना आहेत, तसेच परिसरातील नागरिकांच्या सुरक्षेसाठी काय खबरदारी घेतली जाते याबाबत सखोल प्रश्न विचारले। या सर्व प्रश्नांना चीफ इंजिनियर अतुल तरेकर यांनी अत्यंत सविस्तर, सोप्या व खुल्या पद्धतीने उत्तरे दिली। उद्योगात पर्यावरण संरक्षण, कामगार सुरक्षा व सामाजिक जबाबदारीचे महत्त्व त्यांनी विद्यार्थ्यांना समजावून सांगितले। या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना औद्योगिक ज्ञानासह करिअरविषयी मार्गदर्शन मिळाले असून शैक्षणिक दृष्टिकोनातून ही मुलाखत अत्यंत उपयुक्त ठरल्याचं विद्यार्थ्यांनी नमूद केलं। कारखान्याचं नाव जागृती कारखाना असं का ठेवलं आणि अलाइडचा अर्थ काय? अलाइड असं कसा? पहिला प्रश्न उत्तर देतो। जागृती याचा अर्थ शेतकऱ्यामध्ये जागरूकता निर्माण व्हावी, ऊस उत्पादन करणे, पाणी व्यवस्थापन करणे, यासाठी या कारखान्याचं नाव जागृती ठेवलेलं आहे। आणि दुसरा प्रश्न अलाइड म्हणजे साखरेशी निगडीत असणारे उद्योग। समजा आता ऊसापासून काय निर्माण होतं तर साखर, आणि दुसरं काय निर्माण होतं बगॅस निर्माण होतो, मळी निर्माण होते, तुमचं बायोगॅस निर्माण होतो, विद्युत निर्मिती होते। यांना सगळ्यांना मिळून अलाइड म्हणतात। साखरेची संघटित, ऊसाची संघटित उद्योग अलाइड म्हणतात। उपपदार्थाचं कारखान्यात एकूण किती कामगार काम करतात? कारखान्यामध्ये एकूण 550 कामगार काम करतात। 350 परमनंट असतात आणि उरलेले बाकीचे सीझन पुरते असतात, डेली वेजेस किंवा आपण हंगामी असतात। सर, कारखाना उभारण्यासाठी कोणकोणत्या गोष्टी लागतात? कारखाना उभा करण्यासाठी जमीन लागते चांगली, म्हणजे जिचा की खडकाळ जमीन असली पाहिजे, मशिनरीला पूरक असं जमीन पाहिजे। दुसरी गोष्ट आसपास ऊस पाहिजे, शेतकऱ्यांसाठी ऊस पाहिजे, पाण्याचा इलाका पाहिजे, बाग पाहिजे, आणि दुसरी गोष्ट पैसा पाहिजे। कारखान्याला लागणारा कच्चा माल अर्थात ऊस आपण कुठून आणतो? या भागातल्या 40 किलोमीटरच्या रेडियसमध्ये, म्हणजे 40 किलोमीटरच्या त्रिज्येमध्ये आपण शेतकऱ्याला सभासद केलेला आहे। म्हणजे त्यांचाही भाग भांडवल असतं कारखान्यामध्ये। प्रत्येक शेतकऱ्याकडून आपण भाग भांडवलाच्या स्वरूपात 25,000 रुपये घेतले होते, त्याच शेतकऱ्यांचा म्हणजे सभासदांचा ऊस आपण आणतो। सर, कारखान्यात कोणतं उत्पादन तयार केलं जातं? कारखान्यामध्ये मूळ उत्पादन म्हटलं तर साखर, त्यानंतर उपपदार्थ म्हणजे अलाइडमध्ये विद्युत निर्मिती केली जाते। त्यानंतर आता सध्या ट्रेंड चालू आहे की वाहनाला इथेनॉल वापरलं जातं, इथेनॉल निर्मिती केली जाते। आणि आता नवीनच आपण एक प्रकल्प टाकलेला आहे, तो CNG गॅस असतो, गाड्या चालतात त्याच्यावरती, कॉम्प्रेसर नॅचरल गॅस, तो पण गॅस आपण उपपदार्थ म्हणून तयार करतो। आपल्या कारखान्यामुळे काही प्रदूषण होते का? प्रदूषण तर होते, पण आपण त्याच्यासाठी काही उपकरणं लावलेली असतात, प्रदूषण कंट्रोल करतो आपण, प्रदूषण टाळण्यासाठी उपाययोजना कोणत्या? तेच ना, प्रदूषण टाळण्यासाठी आपण बॉयलरला ESP लावलेला आहे, घाण पाणी जाऊ नये म्हणून आपण ETPची व्यवस्था केलेली आहे, आणि जो स्पेंट वॉच असतो ते जाळण्यासाठी ड्रायर म्हणून टाकलेला आहे। आपल्या कारखान्यातून बाहेर कुठल्याही प्रकारचं प्रदूषण होत नाही। सर, आपला कारखाना CSR फंड कुठे वापरतो? आमच्या प्रशालेत CSR फंड मिळेल का? CSR फंड हा जिल्हा परिषदला नाही, पण जे काही अपंगाचे आहेत किंवा ज्या काय म्हणतात निवासी शाळा आहेत ज्याला अनुदान नाही, अशा शाळेला आपण देतो। आत्तापर्यंत आपण बाबळगावच्या शाळेला देतो, आपण मांजरा ट्रस्टच्या काही शाळेला देतो। कारखान्यातून आपल्याला किती नफा होतो, त्या नफ्याचे तुम्ही काय करता? कारखान्यातून आपल्याला साधारणतः 5% नफा होतो प्रोडक्शनच्या।
त्या नफ्यातून आपण शेतकऱ्यांना अधिक भाव द्यायचा प्रयत्न करतो किंवा कारखान्याची दुसरे मशिनरी टाकण्याचा प्रयत्न करतो. सर, माझा एक असा वैयक्तिक प्रश्न आहे की कारखाना चालू म्हणजे खूपच मोठी जबाबदारी असते आणि तुमच्या कारखान्यात जवळपास 350 परमनंट कामगार काम करतात. जर एखाद्या कामगारासोबत कुठला अपघात झाला तर मी हा प्रश्न यासाठी विचारतो की माझ्या गावात सुद्धा भरपूर लोक तुमच्या कारखान्यामध्ये काम करतात. तर मग ज्या व्यक्तीचा अपघात झाला आहे त्याच्या कुटुंबियांना कारखाना काय मदत करतो? कारखान्यात अपघात होऊ नये म्हणून आम्ही खूप उपाययोजना केलेल्या आहेत. कारखान्यात म्हणजे कामगारांना सुरक्षितेचे किट आपण देतो, हेल्मेट घालण्यासाठी देतो, पायामध्ये शूज देतो, हातामध्ये हँडग्लोव्ह देतो आणि हे सोडूनही अपघात जर झाला तर आपण त्याचा विमाच उतरवलेला असतो कामगाराचा. त्या स्वरूपात त्यांच्या कुटुंबियांना मदत करतो. सर, आपल्या कारखान्यामुळे या परिसराचा कसा विकास झाला? आपल्या कारखान्यामुळे परिसराचा विकास कसा झाला? आपल्या कारखान्यात च्या परिसरात जो ऊस आहे तो ऊस आपण नियमित वेळेत आणतो आणि त्याला उत्तम प्रकारचा भाव आपण देतो. धन्यवाद सर. आणि आपल्या आजूबाजूच्या परिसरातले बरेच कामगार आपल्याकडे कामाला सुद्धा आहेत आणि टोळी कामगार आहेत, ऊस तोडणारे आहेत किंवा मशिनरीमध्ये काम करणारे लोक आहेत, आपल्याच भागातले लोक आहेत. धन्यवाद सर. आमच्या प्रशाले काही प्रश्न विचारल्याबद्दल तुम्ही विचारलेल्या प्रश्नांची उत्तर दिली त्याबद्दल तुमचे मनपूर्वक आभार. विस्तार न्यूज महाराष्ट्रासाठी संपादक अजित सौदागर. चालू घडामोडी पाहण्यासाठी विस्तार न्यूज पाहत राहा. सबस्क्राईब करा. धन्यवाद.